दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज आंदोलन करीत आहे। मात्र प्रशासन या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाही, म्हणून आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेले विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध करीत आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे पक्ष संघटना आंदोलन करीत आहेत, मात्र जिल्हा प्रशासन या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत नाही, म्हणून गेल्या काही दिवसापूर्वीच आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी या दुकानाची नेम प्लेट फोडून जोरदार आंदोलन केले होते। मात्र तरी देखील प्रशासनाने अद्यापपर्यंत हे वाईन शॉप हटवले नाही, म्हणून आता आझाद समाज पक्ष पुन्हा आक्रमक झाला आहे। गेली अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बस स्टँड जवळील जो पुतळा आहे त्याच्या मागील बाजूस विनोद वाईन शॉप बेकायदेशीररित्या सुरू आहे। ते वाईन शॉप तिथून हटावे म्हणून असंख्य आंबेडकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी त्या बाबतीत आंदोलनं केली, तीव्र निषेध केली, निवेदनं दिली, परंतु अद्याप ते तिथून विनोद वाईन शॉप हटले नाही। तर त्याचमुळे आज यापूर्वी आम्ही विनोद वाईन शॉपचं बोर्ड वगैरे ते फोडण्याचा प्रयत्न केला, प्रशासनावर दबाव आला, प्रशासनाने त्या बाबतीत नियमानुसार सुनावणी घेतली। सुनावणी झाल्यानंतर असं कळवण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत की सुनावणी ही तुमच्या बाजूनेच राहणार आहे, पण आदेश अद्याप तो बंदचा विनोद वाईन शॉप हटवचा आलेला नाही आहे, म्हणून नाईलाजास्तव आझाद समाज पार्टीतर्फे आज आम्हाला आमरण उपोषणाला बसत आहोत। सदरील विनोद वाईन शॉपी येत्या काही दिवसात हटवा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आझाद समाज पक्षाने दिला होता। मात्र तरी देखील त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही, म्हणून आंदोलनाची पुढील दिशा म्हणून आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे हे आजपासून जोपर्यंत हे विनोद वाईन शॉप बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून हटवत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवू असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतलाय। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।